पश्चिम आशियामध्ये सुरू असलेलं युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। इराणमधल्या महत्त्वाच्या खार्ग बेटावर अमेरिकेनं हल्ला चढवलाय। खार्ग बेटावर इराणचं सर्वात मोठं क्रूड ऑइल निर्यात केंद्र आहे। याच बेटावर हल्ला करणं अमेरिकेनं आतापर्यंत टाळलं होतं, मात्र अमेरिकन सैन्यानं इराणमधील खार्ग बेटावर मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ला केलाय। या कारवाईत खार्ग बेटावर असलेली सगळी लष्करी ठिकाणं पूर्णपणे नष्ट करण्यात आल्याचा दावा अमेरिकेनं केलाय। इराणकडून निर्माण होत असलेल्या धोक्याला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा दावा अमेरिकेनं केलाय। खार्ग बेट हे इराणच्या तेल निर्यातीसाठी अत्यंत महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं। या हल्ल्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या परिसरात तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। संपूर्ण पश्चिम आशियातील परिस्थिती अधिक संवेदनशील बनत चालली आहे। हल्ल्याची दृश्य आपण पाहतोय। इराणमधल्या महत्त्वाच्या खार्ग या बेटावर आता अमेरिकेनं हल्ला केला। इथे इराणचं सगळ्यात मोठं क्रूड ऑइल केंद्र आहे, मात्र इथली सगळी लष्करी ठिकाणं नष्ट केल्याचा देखील अमेरिकेनं दावा केलाय। इराणची राजधानी हवाई हल्ल्यांनी हादरून गेली आहे। तेहरानवरती अमेरिका आणि इस्रायलनं हवाई हल्ले केलेत। अमेरिका आणि इस्रायली दलांनी इराणची राजधानी तेहरानच्या उत्तर मध्य भागाला लक्ष्य करत भीषण हवाई हल्ले केलेत। या कारवाईमध्ये इराणची महत्त्वाची लष्करी तळं आणि सरकारी इमारतींचं मोठं नुकसान झालंय। इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या थेट हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेतील तणाव शिगेला पोहोचलाय, तर इराणने देखील प्रत्युत्तराचा इशारा दिलाय। इराणने इस्रायलवरती मोठा हल्ला केलाय। तेल अवीवमध्ये भीषण स्फोट घडवून आणला गेलाय। इराणनं केलेल्या भीषण हल्ल्यामुळे इस्रायलचं तेल अवीव शहर हादरून गेलंय। इराणने इस्रायलवरती मोठे क्षेपणास्त्र हल्ले केले। इस्रायलची ही राजधानी आणि याच राजधानीवर इराणनं मोठा हल्ला चढवलाय। An Iranian strike deep in the heart of Tel Aviv. For the fifth straight day, the skies above an Iranian strike deep in the heart of Tel Aviv. For the fifth straight day, the skies above इराणनं इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला केलाय। इस्रायल आणि इराणमधील युद्ध अधिकच भडकलं असून दक्षिण इस्रायलमधील एका भीषण क्षेपणास्त्र हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। इराणनं डागलेलं हे क्षेपणास्त्र थेट एका रहिवासी भागात कोसळलं, ज्यामुळे प्रचंड मोठा स्फोट होऊन परिसरात मोठी हानी झाली आहे। या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। इराणमधल्या शिराज या विमानतळावर भीषण हल्ला झालाय। अमेरिका आणि इस्रायलने शिराज विमानतळावर हल्ला केलाय। या हल्ल्यामुळे शिराज विमानतळावरती भीषण आगही लागली आहे। इराणमधलं शिराज हे विमानतळ, या विमानतळावरती अमेरिका आणि इस्रायलनं हल्ला केला, त्यानंतर विमानतळ परिसरात आग लागल्याची ही दृश्य। लेबनॉनमधील आरोग्य केंद्रावर इस्रायलनं हल्ला केलाय। लेबनॉनच्या बुर्ज कालाविया भागातील फुटेज समोर आलंय। दक्षिण लेबनॉनमधील बुर्ज कालाविया भागात इस्रायली हवाई दलानं एका आरोग्य केंद्राला लक्ष्य केलंय। या भीषण हल्ल्याचं ताजं फुटेज समोर आलं असून आरोग्य प्राधिकरणाच्या या क्लिनिकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। युद्धकाळात वैद्यकीय सुविधांना लक्ष्य केल्यानं मानवी हक्कांचा प्रश्न निर्माण झालाय। स्थानिक भागात मदत कार्य वेगानं सुरू करण्यात आलंय। هيدا الهيئة الصحية برج كراوي.
इराणने इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला केलाय. इस्रायलच्या संरक्षण दलानं आकाशातच क्षेपणास्त्र रोखलंय. इराणनं डागलेलं एक शक्तिशाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र इस्रायलच्या एका महत्त्वाच्या किनारपट्टीवरच्या वीज प्रकल्पाच्या दिशेनं झेपावत होतं. मात्र इस्रायलच्या अत्याधुनिक डेव्हिड स्लिंग या संरक्षण यंत्रणेनं हे क्षेपणास्त्र अत्यंत अचूकपणे टिपलं आणि क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केलं. بدك شوت لو ما مين طفست ايدي واو اوه ماي جاد لو ما مين طفست ايدي يو इस्रायल इराणमध्ये युद्धाचा आणखी भडका उडतो. इस्रायलमधील प्रमुख शहर हैफावर क्षेपणास्त्रांचा हल्ला झालाय. दहशतवादी संघटना हिजबुल्ला किंवा इराणकडून ही क्षेपणास्त्र थेट डागण्यात आली आहेत. हल्ल्यांच्या मालिकेमुळे परिसरात प्रचंड नुकसान झालं असून सायरनच्या आवाजानं नागरिक दहशतीत आहेत. इस्रायली संरक्षण यंत्रणा या हल्ल्याचा अधिक तपास करत आहे. त्यामुळे प्रादेशिक तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इस्रायलमध्ये आणि इराणमध्ये युद्धाचा आणखी भडका उडाल्याची चित्र आहेत. त्याचीच ही दृश्य इस्रायलमधलं प्रमुख शहर हैफावर क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आलाय. तेल अवीवच्या आग्नेयकडच्या शुआम या शहरात इराणनं क्षेपणास्त्र हल्ला केलाय. शुआम शहरात भीषण आग लागली आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. या भीषण धडकेनंतर परिसरात मोठी आग लागली. बचाव पथकांना ती आग विझवण्यात अद्याप यश आलेलं नाहीये. आगीमुळे मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं असून स्थानिक प्रशासनाकडून आणीबाणीचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकन हवाई दलाचं इंधन भरणारं विमान काल इराकमध्ये कोसळलं. विमान कोसळून यात अमेरिकेच्या 6 लष्करी जवानांचा मृत्यू झालाय. अमेरिकेच्या हवाई दलाचं KC-135 स्ट्रॅटो टँकर हे इंधन पुरवठा करणारं विमान आहे आणि या घटनेत 2 विमान सहभागी होते. त्यापैकी एक विमान सुरक्षितपणे उतरलं तर दुसरं विमान इराकमधील पश्चिम भागात कोसळलं. कोसळलेलं विमान इंधन पुरवठ्याचं काम करत होतं. विशेष म्हणजे ज्या भागात हे विमान कोसळलं तो भाग फ्रेंडली एअरस्पेस म्हणजेच सुरक्षित हवाई हद्द म्हणून ओळखला जातो. दरम्यान इराकमधील इराण समर्थक सशस्त्र गटानं हे विमान आम्हीच पाडल्याचा दावा करून खळबळ माजवली आहे. तर हे विमान शत्रूच्या हल्ल्यामुळे कोसळलेलं नाही असं अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलंय. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ओमानमधील सोहार इथं झालेल्या हल्ल्यात 2 भारतीय नागरिकांचा मृत्यू झालाय तर अन्य काही जण जखमी झालेत. या घटनेमुळे ओमानमध्ये काम करणाऱ्या भारतीयांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. मृत भारतीयांच्या कुटुंबियांप्रती भारत सरकारनं तीव्र दुःख व्यक्त केलंय. जखमी नागरिकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी देखील प्रार्थना केली जाते. ओमानमधील भारताच्या दूतावासानं स्थानिक प्रशासन आणि संबंधित संस्थेशी संपर्क साधलाय. जखमींना मदत मिळावी तसंच प्रभावित भारतीयांची आवश्यक ती सगळी मदत उपलब्ध करून देण्यासाठी दूतावास प्रयत्न करत असल्याची माहिती दिली गेली आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरक्षा नियम अधिक कडक झालेत. याच दरम्यान सुट्टीसाठी आलेल्या जवळपास 60 वर्षांच्या ब्रिटनच्या एका पर्यटकावर क्षेपणास्त्र उडतानाचं दृश्य चित्रित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही घटना दुबईमध्ये घडली असून त्या व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती मिळते. स्थानिक कायद्यानुसार संकट किंवा आपत्कालीन परिस्थितीत सार्वजनिक सुरक्षेला धक्का पोहोचवू शकणारी दृश्य चित्रित करणं किंवा त्यांचं जतन करणं किंवा प्रसारित करणं हा गंभीर गुन्हा मानला जातो.
अमेरिकेनं मोस्तबा खामेनी यांच्यावरती $1 कोटी बक्षीस जाहीर केलंय. खामेनी यांच्यासह 10 इराणी नेत्यांवर देखील अमेरिकेनं बक्षीस जाहीर केलंय. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या विशेष बक्षीस योजनेअंतर्गत या व्यक्तींविषयी विश्वासार्ह माहिती देणाऱ्याला कमाल $1 कोटी पर्यंत बक्षीस मिळणार आहे. या घोषणेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. इराणच्या लष्करी आणि सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित जाळ्यावर दबाव वाढवण्याचा हा प्रयत्न असल्याचं मानलं जाते. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील राजनैतिक तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.